नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत कॅप राऊंड फर्स्टच्या नंतर जे पुढील स्टेप होत्या. ऍक्च्युली मला हा व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करण्यासाठी बराच लेट झालाय, तरी पण पूर्ण इन डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देईल की जेणेकरून आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाली आहे अशा विद्यार्थ्याला पुढील स्टेप काय असणार आहेत, ज्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी नॉट अलॉटेड स्टेटस आहे या विद्यार्थ्यांचं काय करायचं आहे, आणि महत्वाची गोष्ट आहे ज्या विद्यार्थ्याचा ऑटो फ्रीज हा ऑप्शन झाला याही विद्यार्थ्यांच्या पुढील स्टेप्स काय असणार आहेत याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मेनली जेही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अलॉटमेंट पाहिली, या अलॉटमेंट मध्ये आपल्याला जे काही डेटा आहे तो डेटा आधी व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. कारण आपल्याला कोणतं कॉलेज मिळालंय, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याचे मल्टिपल ऑप्शन्स असतात, मल्टिपल ब्रांच असतात. यामध्ये आपण जे काही ब्रांच भरलेली आहे ते ब्रांच कुठले अलाउड झाले ते चेक करा, कॉलेज कुठलं अलाउड झाले ते चेक करा. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की जे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन असतात यामध्ये मॅक्झिमम सिमिलर नेम मुळे आपलं कन्फ्युजन होतं. त्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित त्या अलॉटमेंट चेक करा आणि चेक करून पुढचं या ठिकाणी डिसिजन घेणं आपल्याला योग्य राहणार आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला डिटेल्स पाहत असताना फर्स्ट तुमचा आधी कॉलेज कुठलं आहे, कॅटेगरी अनुसार सीट मिळाली का जनरल मधून मिळाली. अजून महत्वाची गोष्ट या ठिकाणी सीट अलॉटमेंट टाईप जरी काही वेगळा असेल तर काळजी नका करू. बरेच असं कॅन्डिडेट आहेत की जे त्यांची कॅटेगरी मधून आहेत पण सीट मिळाली जनरलची, तर त्या विद्यार्थ्यांना काळजी करायची काही हे नाहीये. विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी जे काही कॅटेगरी मेन आहे त्या कॅटेगरीचे आपल्याला ऑल बेनिफिट्स या ठिकाणी मिळणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेही आपली व्हेरिफिकेशन स्लिप आहे या व्हेरिफिकेशन स्लिप मध्ये किंवा स्टेप्स मध्ये जेही या ठिकाणी पॉइंट्स दिलेत ते पॉइंट्स आपल्याला क्लिक करायचे. म्हणजे एकंदरीत आपल्याला 4 स्टेप्स दिसतील. या 4 स्टेप्स आपल्या ग्रीन असायला पाहिजे. रेड असणं या ठिकाणी रेड ठेवायचे नाहीये. 4ही स्टेप आपल्या ग्रीन असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपलं फ्रीज असो अथवा बेटरमेंट असो हे आपलं सक्सेसफुल झालं असं आपण कन्सिडर करू शकतो. मेनली जे विद्यार्थी फ्रीज आहेत, फ्रीज म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं आहे की ज्या विद्यार्थ्याचं सीयूपी व्हिजिट आहे फर्स्ट प्रायोरिटी होती आणि मिळालं पण आहे, अशा विद्यार्थ्याचं या ठिकाणी ऑटो फ्रीज या ठिकाणी होऊन जाणार आहे. आणि ऑटो फ्रीज झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील 3 दिवसामध्ये कॉलेजला जाऊन फिजिकली रिपोर्टिंग करायच्या. कॉलेजच्या वेबसाईट वरती जे काही आपल्याला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिले, जे काही डीडी दिला आहे हे पूर्णतः आपल्याला सोबत घेऊन जाऊन पुढील 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला कन्फर्मेशन ऍडमिशनचं करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ऑटो फ्रीज झालेल्या विद्यार्थ्यांना या स्टेप्स करायचे. नेक्स्ट आहे की ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ऑटो फ्रीज झालं नाही पण मला इच्छा आहे की मला मिळालेल्या कॉलेजमध्ये मी समाधानी आहे आणि मला ते ऑप्शन कन्फर्म करायचंय, तर या ठिकाणी आपण फ्रीज ऑप्शन निवडू शकतो. या सुद्धा विद्यार्थ्यांना पुढील 3 दिवसामध्ये कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं आवश्यकच आहे किंवा अनिवार्यच आहे, तरच ते सीट वरती आपला क्लेम राहणार आहे, नाहीतर आपला हा क्लेम राहणार नाहीये. नेक्स्ट विद्यार्थ्यासाठी बेटरमेंट. आता ऑलमोस्ट विद्यार्थ्याचं आपण 99% स्टुडंट्स या ठिकाणी बेटरमेंट करतो. कारण का की सध्या जे कॉलेज मिळालं हे कॉलेज आपल्या हातात राहायला पाहिजे आणि यानंतर एखादं बेस्ट ऑफ बेस्ट कॉलेज आपल्याला पुढे मिळायला पाहिजे. तर या अनुषंगाने या ऑप्शनला आपण या ठिकाणी बेटरमेंट मध्ये ठेवत असतो. आता बेटरमेंट म्हणजे काय हे आधी माहिती करून घेऊ. फ्रीज तर तुम्हाला सांगितलं, फ्रीज म्हणजे आपल्याला मिळालेली सीट आपण स्वीकारत आहोत आणि ऍडमिशन आपलं त्या ठिकाणी या वर्षीचं कन्फर्म झालेलं आहे. ठीक आहे. पण बेटरमेंट म्हणजे जे सध्या सीट मिळाले हे सीट आपण सेव्ह करणार आणि या सीटला सेव्ह करून सध्या आपल्याला जे कॉलेज मिळाले, जे ब्रांच मिळाले यापेक्षा पुढे अजून बेस्ट कशा प्रकारे आपल्याला कॉलेज किंवा ब्रांच मिळवता येईल याला आपण या ठिकाणी फोकस करणार. तर यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, आपण बेटरमेंट म्हणजे हे आपल्या हक्काचं कॉलेज झालं. उद्या पुढील राऊंड मध्ये इन केस जर आपल्याला कुठलंच कॉलेज मिळालं नाही तर हे कॉलेज आपलं सेव्ह राहणार. इन केस न्यू कॉलेज मिळालं तर हे आपलं बाय डिफॉल्ट या ठिकाणी निघून जाणार. ठीक आहे. तर त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक फ्रीज किंवा बेटरमेंट करताना या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता जी पुढची स्टेप आहे फ्रीज आणि बेटरमेंट, त्याच्यामध्ये आपल्याला सीट एक्सपेक्टेशन करून घ्यायचं आहे, पेमेंट करायचे आहे. सीट एक्सपेक्टेशन आणि पेमेंटची जर आपण विचार केला फीसचा तर 1,000 रुपये आपल्याला गव्हर्नमेंटची फीस पेड करायचे आणि 1,000 रुपये फीस पेड करून ही सीट आपल्याला रिझर्व्ह करून घ्यायची आहे. ज्या आधी 6,000ची या ठिकाणी नोटीस आली होती ती कॅन्सल होऊन फक्त 1,000ची आहे. आणि हे जे 1,000 आहेत हे आपले पहिल्या राऊंड पासून या ठिकाणी 4th राऊंड पर्यंतचे ही फीस आपली असणार आहे.
हे सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला सांगेल. कारण ज्याही वेळेस आपण जॉईन होतो, जॉईन झाल्यानंतर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्याला मिसगाईड केलं जातंय, की प्रत्येक राऊंडला ₹1000 भरायचे. तर प्रत्येक राऊंडला ₹1000 नाही भरायचे. आपल्याला फक्त आणि फक्त पहिल्याच राऊंडला ₹1000 भरायचे आणि हे ₹1000 आपले टोटली 4th राऊंड पर्यंतचे असणार आहेत. यामध्ये नेक्स्ट कुठली पेमेंट करायची काही आवश्यकता नाहीये. पेमेंट करा. पेमेंट करण्याच्या अगोदर ओटीपी कन्फर्मेशन करून घ्या. देन पेमेंट करा. पेमेंट झाल्यानंतर जे रिपोर्ट कार्ड आहे ते तुम्ही डाउनलोड करून तुमच्याकडे सेव्ह ठेवणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये जे काही विद्यार्थी बेटरमेंट करत आहेत, या विद्यार्थ्यांना किंवा फ्रीज करत आहेत, ज्या काही मिस्टेक्स आहेत, मिस्टेक्स या अवॉइड करायच्या आहेत आणि अवॉइड करून या ठिकाणी व्यवस्थित आपलं बेटरमेंट करून घ्यायचं आहे. एक आपल्या ग्रुपवरती मी तुम्हाला एक लाईव्ह व्हिडिओ दिला आहे की कशा प्रकारे बेटरमेंट करायचं ते आपण पाहून घ्या. नेक्स्ट बेटरमेंट करत असताना जे काही डिटेल्स दिले आहेत म्हणजे कॅप अलॉटमेंट लेटर असेल, त्यानंतर रिसिप्ट असतील किंवा सीईटी स्कोर, जेई स्कोर एक वेळेस या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. मेन जे विद्यार्थी कॉलेज रिपोर्टिंगला जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे आपण एफसी ला डॉक्युमेंट्स घेऊन गेलो होतो कन्फर्मेशन साठी, ते सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला कॉलेजला रिपोर्टिंग साठी जायचं आहे. ठीक आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी सीट मिळाली नाहीये, या विद्यार्थ्याला नेक्स्ट राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे आणि पार्टिसिपेट करून यदा कदाचित आपण फक्त सीएस लाच प्राधान्य दिलं असेल, यदा कदाचित आपण फक्त टॉपच्या कॉलेजलाच प्राधान्य दिलं असेल किंवा आपण फक्त आणि फक्त ऑटोनॉमसच कॉलेजला प्राधान्य दिलं असेल, तर सध्याची जी सिच्युएशन आहे हे मेरिट एकदम हाय सिच्युएशन आहे. म्हणजे असंही म्हणायला हरकत नाही, हिस्ट्रीतला सर्वात हायर कट ऑफ यावर्षी आपण पाहिला आहे. म्हणजे आतापर्यंतच्या 5-6 वर्षाच्या जे काउन्सिलिंग पिरियड आहे यामधला सगळ्यात हायर कट ऑफ या वर्षीचा आपल्याला दिसून येत आहे. आणि याचं नोटिफिकेशन मी तुम्हाला प्रत्येक पावलावरती दिलं. इव्हन आपली प्रोव्हिजनल असेल, फायनल असेल, रजिस्ट्रेशन असेल, प्रत्येक स्टेपला मी कितीनं वाढवणार आहे असं इन डिटेल सुद्धा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती. पण तरी पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाहिला असता, खास करून कॉम्प्युटर ब्रांच ज्या विद्यार्थ्यांना घ्यायची इच्छा होती अशा विद्यार्थ्यांना फक्त पुणे पाहिजे होतं, त्यातल्या त्यात कॉम्प्युटर आयटी आणि EIDS पाहिजे होतं. तर आपण पाहिलं असेल की काय लेवलचा कट ऑफ या ठिकाणी इंडिकेट झालेला आहे. महत्वाची गोष्ट आहे, बऱ्याच विद्यार्थी जेव्हा फोन आले जे की आपल्याकडे आज पेडला नव्हते, काही कॉल अटेम्प्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की काही विद्यार्थ्यांना 70 मार्क पर्सेंटेज आहेत, 80% आहेत, पण काउन्सिलिंग जॉईन करून घेतले, पूर्ण तुम्हाला सीएस ब्रांच मिळेल. आजच्या क्षणाला अशा विद्यार्थ्यांना नॉट अलॉटेड स्टेटस शो होत आहे. तर थोडस या ठिकाणी आपण माहितीनिशी फॉर्म भरा, व्यवस्थित फॉर्म भरा, मॅक्झिमम ऑप्शन ऍड करा. आणि महत्वाची गोष्ट आहे, फक्त कॉम्प्युटर हा फक्त एक हट्टाच नका ठेवू. साईड दुसरेही ब्रांचेस चांगले आहेत आणि या ठिकाणी या स्टेजला आल्यानंतर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करूनच पुढे चालावं लागणार आहे. कारण का या वर्षीची सिच्युएशन जी आहे कट ऑफची हे बरीच आपल्याला जास्त दिसून येत आहे. ठीक आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॅप राऊंड 2 साठी जायचंय, तर पुढचे इन्स्ट्रक्शन आहेत आपल्याला 6 तारखेला पहिल्यांदा वॅकन्सी येईल. 7 तारखेपासून 9 तारखेपर्यंत आपला राऊंड 2 चालू राहणार आहे आणि त्या राऊंड 2 ला आपल्याला चॉईस फिलिंग करायचं. अजून एक थोडंसं लिटिल बिट कन्फ्युजन झालं होतं विद्यार्थ्यांना की कॅप राऊंड 1 झाला, म्हणजे आता कॅप राऊंड 2 चं पण बेटरमेंट करून फॉर्म भरायचंय का? तर नाहीये, आज फक्त बेटरमेंट करून घ्यायचं आहे. बाकीचं दुसरी कुठली स्टेप्स आपल्या नाही आहेत या ठिकाणी. ठीक आहे. आता नेक्स्ट मध्ये जे काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत ना, ते आपण या ठिकाणी नाही घेतलं तरी चालू शकतात, कारण जनरल इन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे. म्हणजे जनरल इन द सेन्स की आपला जो पुढचा फ्युचर शेड्यूल आहे हा पूर्ण शेड्यूल देण्यात आला आहे. तर या व्यतिरिक्त मी आणखी एक सेशन या ठिकाणी, सेशन म्हणण्यापेक्षा एक Q&A या ठिकाणी कंडक्ट करेल की ज्यामध्ये विद्यार्थ्याचे जे बरेच प्रश्न आहेत, हे प्रश्न मी या ठिकाणी घेणार आहे आणि त्याचे उत्तर सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत देणार आहे. ठीक आहे.